जालिंदर, एवढा रातच्याला कशाला फोन केलाय? काम सुरू केलं की नाही बघायला. या पोरांवर जास्त प्रेम उधळू नकोस, कामाकडे लक्ष दे. काम झाल्यावर पोरं आहेतच. नाही आता कसं आहे, एवढ्या वर्षांनी मी आले ना, मग उगाच पोरांना शंका नको यायला. चांगलं आहे, हुशार आहेस. असंच हुशारीनं काम कर. सूर्याची आई कुठं काय ठेवत असेल हे तुला चांगलंच माहिती आहे. घरातला कोपरा न कोपरा हुडकून काढ. मला लिंगोबा पाहिजे, तो बी लवकरात लवकर. कळलं का? कळलं, चांगलंच कळलं. आज रात्रीच काम सुरू कर. सगळ्यांना असं झोपव का थेट सकाळी सुटली पाहिजे. तिथं दाराच्या कोपऱ्यात बघ, ही बाटली ठेवली, त्यातलं तेल डोक्याला लावलं तर माणूस मेल्यावानी गाढ झोपतो. त्या सगळ्यांच्या डोक्याला ते तेल लाव, तुला आरामात सगळं घर हुडकता येईल. आज रात्री काम तमाम झालं पाहिजे. अहो पण हे समज करायला आधी तुम्ही फोन ठेवा ना, म्हणजे मला सगळं करता येईल. ठेवा फोन. आकड जरा जास्त आहे हिच्यात. काम झाल्यावर काढली पाहिजे. सापडली. माझ्या लेकरांना झोपायला या असल्या औषधी तेलाची गरज नाही. त्यांच्या बिचाऱ्यांच्या डोक्यावरचा मायेने हात फिरवला की ते लगेच झोपत्यात. फेकूनच देते. काय डेंजर बाई आहे ही. डॅडीनं सुद्धा घाबरत नाही. डॅडीने दिलेली बाटली चक्क फेकून दिली. ही बाई दिसती तशी नाही. डॅडी, तुमचं काही खरं नाही बरं का आता. डॅडीनं सांगाय पाहिजे. आता काय झालं? डॅडी, जे झालंय ते चांगलं का वाईट हे तुम्हीच ठरवा. ती पुष्पा काय तुमच्या हाताला लागेल याची मला खात्री वाटत नाही बरं का. काय केलं तिनं? काय केलं म्हणून काय विचारताय? तुम्ही दिलेली तेलाची बाटली फेकून दिली तिनं.